पाहत रहा आपला हक्काचं चॅनल लाईव्ह नेशन। गुजरात राज्यातील एका प्रकरणात अटकेना होत संरक्षण मिळावे यासाठी 2.5 लाखांची मागणी करण्यात आली होती। अगोदर तक्रारदारांकडून 1 लाख घेत आणखी 50,000ची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली होती। तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुद्धा सुरू होते। त्याच दरम्यान आरोपीच्या नाशिक येथील बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असल्याची माहिती मिळते आहे। तसेच नवापूर येथे शासकीय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ व टीम तपासकामी हजर होते। त्यांनी सकाळी 2 वाजल्यापासून इन कॅमेरा पंचासमक्ष निवासस्थानात तपास सुरू केले असता 25 लाखांपेक्षा जास्तीच्या नोंद नसलेल्या पैसा मिळून आला आहे। शासकीय निवासस्थान म्हणजे सेटिंग करायचे केंद्र तर नव्हते असे शहरात बोलले जात आहे। 25 लाखांची अपसंपदा कशी आली इस्तोतापेक्षा जास्त रक्कम मिळाल्याने एसीबीचे अधिकारी आश्चर्य करीत आहे। नागरिकांच्या मते पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी स्त्रोतापेक्षा जास्तीची संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी सुरू करून जनतेसमोर उघड करायची मागणी केली। सोने, नाणे, रोखे, नगद रक्कम, चल अचल संपत्ती, नोंद नसलेली संपत्ती याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू करून आरोपीने अवैध मार्गाने कमावलेल्या बाबींची उलगडा होणे आवश्यक आहे। तसेच सदर पोलीस निरीक्षक यांना मदत करणारे ज्ञात अज्ञातांचाही शोध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून असे भ्रष्टाचारींना कोणीही भविष्यात साथ देणार नाही। दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नंदुरबार व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मान्य न्यायालयात हजर केले असता दिनांक 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तसेच 3 दिवस तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार। नवापूर शहरातील सुज्ञ नागरिकांनी नवापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर सकाळपासून तर रात्रीच्या सुमारास ठाण मांडले होते। तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांकडे बारीक लक्ष होते। 25 लाख सापडल्याची माहिती मिळताच सुज्ञ नागरिकांनी जल्लोष केले। प्राप्त माहितीनुसार नवापूर शहरात पीआय ज्ञानेश्वर वारे यांनी अनेक प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी यांना नेहमी त्रास देत हैराण केले होते। अनेकांकडून आर्थिक बाजूची मागणी केल्याचे सांगितले जात आहे। ज्या अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तोच कायदा मोडत असेल तर जनता कोणाकडे दाद मागतील हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मलाईदार पोस्ट मिळाली पाहिजे त्या माध्यमातून बेकायदेशीर अपसंपदा गोळा करून सामान्य नागरिकांच्या तळतळाट घ्यायचे पाप अधिकारी करीत असतात। वरिष्ठांनी अशा पोलीस निरीक्षकांना तालुका स्तरावर नेमणूक न देता पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटी द्यावे। तसेच महामार्गावरील मलाईदार पोस्टिंगसाठी अनेक लॉबिंग होत असल्याची चर्चा नवापूर शहरात चालत आहे। YouTube